आता आपण थोड्याच वेळापूर्वी तिचे पूर्ण वर्किंग ऑफ 4 स्ट्रोक पेट्रोल इंजिन बघितलं. आय होप तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेल. काही डाऊट्स असतील तुम्ही विचारू शकता वगैरे, आहेतच आपण कंटिन्युअस कॉन्टॅक्टमध्ये. पण डायग्राम्स जसं मी सांगितलं की डायग्रामवर मेन फोकस ठेवा. डायग्रामवरून डिस्क्रिप्शन तुम्ही लिहिलं तरीही खूप छान फरक पडतो. डायग्राम्समध्ये परफेक्ट व्हा आणि त्याच्या मी ज्या प्रिकॉशन सांगतो त्यांना काम करायचं आहे. आता जेव्हा तुम्हाला हे वर्किंग कळतं त्यानंतर आता त्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे की हे सगळं कसं ऑपरेट झालं आपण जे बघितलं तर त्याच्यात सगळ्यात महत्त्वाच्या पोझिशन होत्या वॉल्वच्या, इग्निशनच्या. पिस्टन वर खाली होणं आहेच आहे, प्रश्नच नाही. पण तो पिस्टन वर खाली होताना किंवा झाल्यानंतर कुठला तरी एक वॉल्व ओपन पाहिजे किंवा दोन्ही बंद पाहिजेत, शेवटच्या स्ट्रोकला एक्झॉस्ट ओपन पाहिजे, स्पार्क बरोबर पडला पाहिजे. हे जे सगळं आपण म्हणतो ना, एक गोष्ट असते की प्रत्येक गोष्ट एका वेळी व्हायलाच पाहिजे, त्याला आपण टायमिंग म्हणतो. तर हे या सगळ्या प्रोसेसेस आपण एका डायग्रामवर दाखवतो. त्या डायग्रामला म्हटलं तर व्हॉल्व टायमिंग डायग्राम. नुसता व्हॉल्व असा विचार करू नका, त्यात इग्निशन म्हणजे हे 4 स्ट्रोक तुम्हाला एका डायग्राममध्ये रिप्रेझेंट करायचे. जी पहिली डायग्राम आहे ती व्हॉल्व टायमिंग डायग्राम आहे. दुसरी येते ते इंडिकेटर म्हणजे PV डायग्रामवर दाखवायचं आहे. इंडिकेटर डायग्राम आपण वेगळा भाग ठेवतोय, नो डाऊट. पण आत्ता जे तुम्ही शिकलाय त्याच्यातला मी तुम्हाला व्हॉल्व टायमिंग डायग्रामचा हा भाग क्लिअर आउट करतोय. व्हॉल्व टायमिंग का गरजेचं आहे? व्हाय इट इज इम्पॉर्टंट टू लर्न व्हॉल्व टायमिंग? सपोज दॅट हा जो सक्शन व्हॉल्व आहे, हा सक्शन व्हॉल्व ओपन बरोबर त्याच वेळेला झाला नाही, थांबला, तिथंच बंदच राहिला तो. किंवा ओपन होताना अगदी थोडाच ओपन झाला किंवा कमी ओपन झाला किंवा खूप वेळाने ओपन झाला तर काय होईल? फ्रेश चार्ज आत येणार नाहीये. फ्रेश चार्ज आत आला नाही तर पिस्टन तर खाली गेला आणि वर तर चार्जच कुठलाच नाही. कॉम्प्रेशन स्ट्रोक जरी केला तरी चार्ज मायनट असेल. इग्निशन होऊन नाही, तुम्हाला पॉवर परफॉर्मन्स तेवढा मिळणार नाही. काही केसमध्ये इंजिनच बंद पडेल. सपोज दॅट एक्झॉस्ट व्हॉल्व हा ओपनच राहतोय कंटिन्युअस, तर काय होईल? एक्झॉस्ट व्हॉल्व ओपन जर राहिला तर तुमच्या पुढच्या सक्शन स्ट्रोकच्या वेळी जो काही फ्रेश चार्ज आहे तो एंटर करेल आणि परत एक्झॉस्ट व्हॉल्वमधूनच बाहेर निघून जाईल. म्हणजेच तुम्हाला इंजिनचा पॉवरफुल परफॉर्मन्स, इफिशियंट परफॉर्मन्स मिळणार नाही. हे सगळं प्रॉपर जुळून येण्यासाठी आपण व्हॉल्व टायमिंग हा कन्सेप्ट वापरतो. जसं क्रिकेटमध्ये तुम्ही बघता की प्रत्येक बॅट्समन स्लॉग करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचा प्रत्येक स्लॉग हा 6 नाही जात. ज्याचा टायमिंगवर तो स्लॉग बसतो त्याचा 6 जातो. ते टायमिंग महत्वाचं आहे. मग हे टायमिंग 2 पद्धतीने आपण डिफाईन करतो. यातला पहिला भाग आहे तो थेरॉटिकल व्हॉल्व टायमिंग डायग्राम. आणि दुसरी येते ती ऍक्च्युअल व्हॉल्व टायमिंग डायग्राम. एक, दुसरी ऍक्च्युअल व्हॉल्व टायमिंग डायग्राम. यांची सगळ्यांची डिस्क्रिप्शन तुम्हाला PDF मध्ये मिळतील. जे आपण मगाशी वर्किंग बघितलं, हे बघितलं. हे डिस्क्रिप्शन्स जे आहेत त्याच्या लेफ्ट हँड साईडला या सगळ्या डायग्राम येतील. लक्षात. आणि डायग्राम काढायला परफेक्ट शिका. डायग्रामवरनं तुम्ही डिस्क्रिप्शन लिहिता हे लक्षात घ्या. या डायग्राम्समध्ये लागणारे जे काही माझे शॉर्ट फॉर्म्स आहेत ते शॉर्ट फॉर्म्स मी इथं लिहून ठेवतोय खाली बॉटमला. त्यातला पहिला जो शॉर्ट फॉर्म आहे तो आहे IVO, IVC. IV चा अर्थ तुम्ही शिकलेला आहात, इनलेट व्हॉल्व, O फॉर ओपन, IVC इनलेट व्हॉल्व क्लोज्ड. हे फुल फॉर्म्स तुम्हाला आता शॉर्ट फॉर्म्स जे आहेत ते तुम्ही डोक्यात आधी बिनवून घ्या. IV इनलेट व्हॉल्व, O फॉर ओपन, C फॉर क्लोज्ड. तसंच EVO, EVC म्हणजेच एक्झॉस्ट
valve open, exhaust valve closed. आता मी इथं तुम्हाला एक ऍक्सेस दाखवतोय, तो आधी समजून घ्या. टीडीसीचा अर्थ तुम्ही शिकलेला आहात. टीडीसी स्टँड्स फॉर टॉप डेड सेंटर, बीडीसी स्टँड्स फॉर बॉटम डेड सेंटर. मी एक व्हर्टिकल लाईन काढतोय आणि या व्हर्टिकल लाईन वरती आपण टॉप डेड सेंटर वर दाखवतोय, बॉटम डेड सेंटर इथे असेल. आता आपण सध्या थेरॉटिकल बघूया की सर कसं व्हायला पाहिजे. थेरॉटिकलचा अर्थ सगळं हे या लाईनला रेफरन्स ठेवूनच काम झालं पाहिजे. सगळे वॉल ओपनिंग क्लोजिंग हे लाईनवर झाले पाहिजेत. मग जसं मी मगाशी सांगितलं की तुमचा प्रत्येक स्ट्रोक जो आहे तो स्ट्रोक हा 2 रिव्होल्युशन्स ऑफ क्रँकशाफ्ट किंवा प्रत्येक सायकल 2 रिव्होल्युशन्स ऑफ क्रँकशाफ्टला होते. एका सायकलमध्ये 4 स्ट्रोक्स आहेत, म्हणजे प्रत्येक स्ट्रोकला क्रँक रोटेशन किती आलं, 180 डिग्री झालं. हे तर मान्य आहे. मग आपण सुरुवात पिस्टनच्या टीडीसी पासून केली होती. मी आता एक क्लॉकवाईज फिरवत जाणार आहे. एक जिलेबीचं कडं तुम्हाला दिसेल. सगळ्यांना जी जिलेबी आवडते ना, त्याचं कडं असल्यासारखं तुम्हाला काहीतरी दिसेल. आपण पहिला स्ट्रोक कुठला घेतला, सक्शन स्ट्रोक. सक्शन स्ट्रोकचा जर विचार केला तर तो कुठनं सुरू झाला पाहिजे, टॉप डेड सेंटर पासून. टॉप डेड सेंटरला असताना काय ओपन झाला पाहिजे, तर इनलेट व्हॉल्व. काय ओपन झाला पाहिजे, इनलेट व्हॉल्व ओपन झाला पाहिजे. मग इथून जेव्हा तुम्ही 180 डिग्री क्लॉकवाईज फिरून खाली परत बॉटमला पोहोचलात की त्यावेळी मात्र हा व्हॉल्व काय झाला पाहिजे, क्लोज झाला पाहिजे. इनलेट व्हॉल्व क्लोज झाला पाहिजे. हे कुठलं लक्षण आलं, कुठला स्ट्रोक झाला, तर हा सक्शन स्ट्रोक झाला. मी सर्कल याच्यावर माझा फोकस नाही, मला स्ट्रोक आणि व्हॉल्व पोझिशन बघायची आहे. सर तुम्ही हे डायग्राम काढले त्याला अवघड वाटलं, ठीक आहे. आता ही डायग्राम समजून घ्या. सक्शन व्हॉल्व, इनलेट व्हॉल्व इज ओपन, इनलेट व्हॉल्व इज क्लोज्ड. टॉप डेड सेंटरला ओपन करा, बीडीसीला पोहोचलो की बंद करा. बीडीसीला पोहोचलो की त्यानंतर मी काय करू, तर त्यानंतर इमिजिएटली मी कॉम्प्रेशन स्ट्रोक सुरू करणार. आणि जेव्हा मी टीडीसीला परत पोहोचेन, ब्लॅक मार्करमध्ये जो तुम्ही बघताय तो कुठला स्ट्रोक आला, आपला कॉम्प्रेशनचा स्ट्रोक आला. कुठला स्ट्रोक आला, कॉम्प्रेशन स्ट्रोक. मग इथं मी जेव्हा टीडीसीला पोहोचलोय त्यानंतर इथं काय झालं पाहिजे, माझ्या दृष्टीने इग्निशन. थेरॉटिकली इथून इग्निशन सुरू झालं पाहिजे. हे इग्निशन इथे सुरू होईल आणि ते इग्निशन इथं सुरू झालं. इग्निशन झालं की इथून पुढे कुठला स्ट्रोक सुरू होतो रे माझा, पॉवर स्ट्रोक. रेड मार्करमध्ये जो बघताय तो कुठला स्ट्रोक झाला, आपला पॉवर स्ट्रोक झाला. दिस इज द पॉवर स्ट्रोक. जिथं बीडीसीला तुम्ही पोहोचलात की त्यानंतर पॉवर स्ट्रोक संपला की इमिजिएटली त्या ठिकाणी एक्झॉस्ट वॉल्व ओपन झाला पाहिजे. म्हणजे इथून पुढं EVO एक्झॉस्ट वॉल्व ओपन झाला पाहिजे. इथून पुढं एक्झॉस्ट वॉल्व ओपन झाला की त्यानंतर पुढे कुठला स्ट्रोक झाला पाहिजे बाळांनो, एक्झॉस्ट स्ट्रोक.
इथं तुमचा एक्झिट वॉल्व किंवा एक्झॉस्ट वॉल्व हा काय झाला पाहिजे, क्लोज झाला पाहिजे. डायग्राम कन्फ्युजिंग आहे. अहो सर कुठनं कसलो काय, जिलेबीची कडी तेवढ्यासाठी सांगितली. जिलेबी कशी करतो आपण, अशा पद्धतीनेच करतो ना. एक कडं पूर्ण झाल्यावर आतनं फिरतायचं. मग ही डायग्राम काढतानाच सुरुवातीला असं बघत बघत यायचं. डायग्राम परत तुम्हाला ही काढून दाखवतो, हाऊ द डायग्राम इज कंटिन्यूड. म्हणजे डायग्राम आता लक्षात येईल की कसं कसं पूर्ण होतं, हाऊ द डायग्राम इज टू बी कम्प्लिटेड. मी दाखवतो. ॲक्च्युअल वॉल टायमिंग जेव्हा तुम्ही बघताय त्यावेळी ही तुमची रेफरन्स लाईन असेल. ब्लॅक मार्करमध्ये मी एक सेंटर लाईन दाखवतो वाटल्यास. अँड दिस इज युअर रेफरन्स लाईन. या लाईनचा सगळ्यात टॉपमोस्ट एंड काय असणार आहे, TDC. सगळ्यात बॉटम साईड काय असणार आहे, BDC. अर्थ सगळे मी लिहिलेले आहेत. आता लक्षात घ्या, आपण क्लॉकवाईज मूव्ह होतोय आणि या लाईनवरच, ही जी आता तुम्ही लाईन बघितली, या लाईनवरच आपल्याला व्हॉल्व ओपनिंग क्लोजिंग करायचं. म्हणजे आपण इथून जर सुरुवात केली, क्लॉकवाईज मूव्ह झालो, तर पहिल्यांदा जो स्ट्रोक तुमचा सुरू होणार आहे तो असणार आहे सक्शन. तो कुठला स्ट्रोक असेल, सक्शन स्ट्रोक असेल. ब्ल्यू मार्करमध्ये जो आहे तो सक्शन स्ट्रोक. म्हटलं की TDCला इनलेट वॉल्व काय झाला पाहिजे, ओपन झाला पाहिजे. BDCला आलात की इनलेट वॉल्व क्लोज झाला पाहिजे. बरोबर, फक्त वॉल्व, बाकी मग लक्षात घेऊन पिस्टन काय लक्षात घेऊन. त्यानंतरचा पुढचा स्ट्रोक, इथून पुढे तुम्ही काय करता, कॉम्प्रेशन करता. कॉम्प्रेशन करत असताना सर्कल पूर्ण न करता परत TDCला जायचा प्रयत्न करा. ब्लॅक मार्करमध्ये जो पार्ट आहे तो असणार तुमचा कॉम्प्रेशन. दिस इज द कॉम्प्रेशन. जसा कॉम्प्रेशन स्ट्रोक कुठं संपतो तुमचा, जसा पिस्टन TDCला पोहोचतो तसं. TDCला पोचला रे पोचला की त्यानंतर लगेच आपलं इग्निशन सुरू होतं. काय सुरू होतं, इग्निशन. स्पार्क. इथं स्पार्क पडला की त्यानंतर लगेच कुठला स्ट्रोक सुरू झाला पाहिजे, पॉवर. मग इथं पॉवर स्ट्रोक सुरू 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 कुठं संपवला, कुठे संपवला, BDCला संपवला. मग हे जे तुम्ही चक्र बघताय, ॲरोज बघताय, ते ॲरोज बघत जाईल. इथनं सुरुवात करायची डायग्राम. ॲरोज सगळं इंडिकेट करतात. मग इथे तुम्हाला तो कुठला वॉल्व ओपन झाला पाहिजे, एक्झॉस्ट वॉल्व ओपन झाला पाहिजे. काय आलं तुमचं, पॉवर स्ट्रोकचा सिम्बॉल आला. जसा इथे पॉवर स्ट्रोक संपला, कुठला ओपन झाला, एक्झॉस्ट वॉल्व. आणि एक्झॉस्ट वॉल्व ओपन झाला की त्यानंतर कुठला स्ट्रोक, एक्झॉस्ट स्ट्रोक सुरू होतो शेवटचा, तो एक्झॉस्ट स्ट्रोक, एक्झॉस्ट वॉल्व इथं तुमचा क्लोज झाला पाहिजे. सगळे शॉर्ट फॉर्म्स मी दिलेले आहेत. ही कुठली डायग्राम आली, थेरॉटिकल वॉल डायग्राम. ही अशी आली पाहिजे. पेपरला वाचायचं आधी कुठली डायग्राम आहे, थेरॉटिकल आहे का एक्झॉस्ट आहे, सॉरी थेरॉटिकल आहे का ॲक्च्युअल आहे. ही थेरॉटिकल आहे. ॲक्च्युअलला काय होतं, तर ॲक्च्युअलला आपण जेव्हा आता पलीकडे जाणार आहोत तर त्या केसमध्ये तुम्हाला बिफोर आणि आफ्टरच्या पोझिशन्स मी समजून सांगेन. कारण हे जे ते स्टँडर्ड आहे किंवा ही बेंचमार्क आहेत. प्रॉब्लेम काय की जेव्हा आपण एखादी प्रोसेस करतो ती बेंचमार्कला मिळवणं खूप अवघड होतं की बाबा इनलेट वॉल्व इथंच ओपन नाही होऊ शकत. मग त्याला थोडंसं TDCच्या अलीकडेच ओपन करायला लागतं.
क्लोज करताना बीडीसीच्या पलीकडे क्लोज करावं लागतं, म्हणून तिथं तुम्हाला बिफोर आणि आफ्टरचा जास्त वापर होतो. म्हणून तुमची ऍक्च्युअल वॉल टायमिंग डायग्राम बदलते आणि ती आता येईल. तुम्ही सगळ्यांनी पहिल्यांदा ही डायग्राम काढून घ्या, डिस्क्रिप्शन तुमच्या नोट्समध्ये असेलच. ओके, नाउ आफ्टर फिनिशिंग दिस theoretical wall timing diagram, we will go to the actual wall timing diagram. Why it is necessary? का करायची गरज काय? तर एक पॉइंट लक्षात घ्या, प्रॉब्लेम लक्षात घ्या. हे जे आहे ना सगळं इनलेट वॉल बरोबर टीडीसीला ओपन, इथंच क्लोज, हे पॉसिबल होत नाही. काय होतं, मशीन्सच्या ज्या तुमच्या मुवमेंट आहेत त्या सगळ्या रिलेटिव्ह मुवमेंट आहेत, त्यामुळे थोडाफार लॅग होतो. मग हा लॅग कॉम्पेन्सेट करण्यासाठी लक्षात घ्या, एक्झॅक्ट टीडीसी त्याच्या अगोदर किंवा त्याच्यानंतर अशा पद्धतीने तुमच्या सगळ्या मेकॅनिझम ऑपरेट होणार आहेत. ज्या टीडीसी बीडीसीच्या मुवमेंट आहेत त्या एकतर टीडीसीच्या किंचित अगोदर किंवा टीडीसी नंतर हा वॉल ओपन होईल, क्लोज होईल. त्यामुळे तुम्ही पुढची डायग्राम काढताना आधी टीडीसी आणि बीडीसी यांच्यातले बिफोर आणि आफ्टर समजून घ्या. अंडरस्टँड दिस कन्सेप्ट. परत मी एक सेंटर लाईन काढलेली आहे. आय एम ड्रॉइंग अ सेंटर लाईन अगेन. The top is TDC, bottom is BDC. Now we are going to look for the actual wall timing diagram. Why it is necessary? ही का गरजेची आहे? तर आपण जी थेरॉटिकल वॉल टायमिंग डायग्राम बघितली त्याच्यात हे सगळं इनलेट वॉल ओपनिंग, इनलेट वॉल क्लोजिंग, एक्झॉस्ट वॉल ओपनिंग, एक्झॉस्ट वॉल क्लोजिंग हे एक्झॅक्टली टीडीसी किंवा बीडीसीलाच व्हायला पाहिजे असा नियम आहे. प्रॉब्लेम काय तर आपण हे एक मशीन डिझाईन करतोय ज्यामध्ये रिलेटिव्ह मोशन ऑफ पार्ट्स आहे सगळी. ही एक्झॅक्ट त्याच टायमिंगला शक्य नाहीये. तिथं काहीतरी एक लॅग पडणार आहे. देयर विल बी अ सर्टन लॅग बिटवीन ऑल दीज मोशन्स. सो इन ऑर्डर टू कम्पेन्सेट दिस लॅग वी विल हॅव टू कन्सिडर सम मुवमेंट्स बिफोर टीडीसी टू बिगिन. काही मुवमेंट्स टीडीसीच्या अगोदर, टॉप डेड सेंटरच्या अगोदर व्हायला पाहिजेत. काही मुवमेंट्स टॉप डेड सेंटर नंतर व्हायला पाहिजे. सो इथं तुम्हाला एक नवीन गोष्ट मी शिकवून ठेवतोय जी असणार आहे बिफोर आणि आफ्टर टीडीसी आणि बीडीसी म्हणजे काय. लक्षात घ्या, हा जो पार्ट तुम्ही बघताय व्हर्टिकल सेंटर लाईनचा मी काढलेला, द व्हर्टिकल सेंटर लाईन दॅट यू आर लुकिंग ॲट. आपण क्लॉकवाईज जर मूव्ह केलं तर आपण टीडीसी क्रॉस करतोय. क्लॉकवाईज मूव्ह करताना जर सुरुवात केली तर आपण क्लॉकवाईज मूव्ह करताना टीडीसी क्रॉस केलंय, त्यामुळं हा बनतो आफ्टर टीडीसी पार्ट. हा काय बनतो? आफ्टर टीडीसी पार्ट. आपण जेव्हा क्लॉकवाईज फिरून 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 जेव्हा इथं बॉटमला पोहोचतो त्यामुळं बीडीसीच्या दृष्टीनं वरच्याचा आफ्टर बीडीसीच्या दृष्टीनं बिफोर असणार आहे. टॉप डेड सेंटरचा आफ्टर पार्ट हा बॉटम डेड सेंटरला कुठला असणार आहे? बिफोर पार्ट असेल. तसाच विचार जर मी केला तर मी पुढे जर आलो तर मी बीडीसी क्रॉस करतोय, त्यामुळे ही पोझिशन असणार आहे आफ्टर बीडीसी. ही पोझिशन कुठली असेल? आफ्टर बीडीसी असेल. आणि जेव्हा तुम्ही परत हे सर्कल पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल त्यावेळी तुम्ही टीडीसीला पोहोचताय. टीडीसीच्या अगोदर जर विचार केला तर काय असणार आहे? बिफोर टीडीसी असेल. वॉल टायमिंग आता परफेक्ट कळतील. तुम्हाला बिफोर आफ्टरचा पार्ट कळणं गरजेचं आहे. सो अल्टिमेटली आता आपण प्रोसेसला सुरुवात करूया. आपण सगळ्यात पहिल्यांदा जो स्ट्रोक बघितला होता सक्शन स्ट्रोक, त्याच्याबद्दल मी बोलेन. सक्शन स्ट्रोक मी कंपॅरेटिव्ह सांगतोय. इनलेट वॉल्व ओपन आणि इनलेट वॉल्व क्लोज इथं कुठेतरी व्हायला पाहिजे होता. थेरॉटिकलच्या दृष्टीने मी कंपेअर करत शिकवतोय, ते तुम्हाला लक्षात येईल. इनलेट वॉल्व ओपन, इनलेट वॉल्व क्लोज हे एक्झॅक्टली अशा पोझिशनला नव्हता. कंपेन्सेशन करण्यासाठी इनलेट वॉल्व
हा टीडीसीच्या बिफोर थोडासा ओपन केला जातो. आयव्हीओ इनलेट व्हॉल्व्ह हा टीडीसीच्या कुठे ओपन केला जातो? बिफोर ओपन केला जातो. आणि क्लोज कुठे होतो? तर क्लोज मात्र बीडीसी नंतर म्हणजे आफ्टर बीडीसी क्लोज होतो. आयव्हीसी. आयव्हीओ बिफोर टीडीसी. टीडीसीच्या अगोदर इनलेट वॉल्व ओपन करा आणि बीडीसीच्या नंतर आफ्टर बॉटम डेड सेंटर इनलेट वॉल्व क्लोज करा. मग हे किती डिग्रीला ओपन करायचे आणि क्लोज करायचे? तर इनलेट वॉल्व ओपन होताना 20 डिग्री बिफोर टीडीसी ओपन होतो. किती डिग्री? 20 डिग्री. आणि क्लोज होताना म्हणजेच सायकल सुरू केल्यानंतर पुढे बंद होताना साधारणपणे 30 ते 40 डिग्रीच्या दरम्यान, व्हॅल्यू लक्षात ठेवा, 30 ते 40 डिग्रीच्या दरम्यान. आता दरम्यान म्हणजे मी ॲव्हरेज किती आला? 35. म्हणजेच बीडीसी क्रॉस करून झाल्यावर 35 डिग्रीला तो साधारणपणे क्लोज व्हायला हवा. या दरम्यान सक्शन स्ट्रोक चालत राहील. दिस रेफर्स टू 35 डिग्री. यांचे लिमिट्स इथले जे बॉटमचे असतील एक्झॉस्ट वॉलचं पण हे ॲव्हरेज मिळेल आहेत 30 आणि 40च्या मधला. वरचा एक्झॅक्टलीला 20 डिग्री. म्हणजे ॲक्च्युअल वॉल्व टायमिंग डायग्राम मध्ये तुमचा इनलेट वॉल्व ओपन हा 20 डिग्रीला होणार आहे आणि इनलेट वॉल्व क्लोज होताना साधारणपणे 30 ते 40 डिग्रीचा ॲव्हरेज म्हणजे किती डिग्री? 35 डिग्रीला क्लोज होणार. इथे तुमचा इनलेट वॉल्व क्लोज. म्हणजे मागाशी जे तुम्ही व्हर्टिकल टू व्हर्टिकल सेंटर लाईन मध्ये सक्शन स्ट्रोक संपवला होता तो मात्र आता बदलला. 20 डिग्री बिफोर टीडीसी, 35 डिग्री आफ्टर बीडीसी. दॅट्स इट. इथे असणारा जो असेल तो सक्शन स्ट्रोक असेल. मी फक्त एसयू लिहितो. शॉर्ट फॉर्म्स आपण डेव्हलप करून पलीकडे देऊ शकतो आणि डायग्राम महत्वाची आपल्याला. एकदा का तुमचा इनलेट वॉल्व क्लोज झाला की त्यानंतर पुढे कॉम्प्रेशन सुरू करायचं आणि हे कॉम्प्रेशन साधारणपणे त्या टीडीसीच्या अगोदर, टॉप डेड सेंटरच्या अगोदर 30 डिग्रीला क्लोज करायचं. जो कॉम्प्रेशन आता सुरू होतो मी याला कॉम्प म्हणतो. तो कॉम्प्रेशन स्ट्रोक हा टीडीसी पर्यंत न्यायचाच नाही तर टीडीसीच्या अलीकडेच थांबवायचा. किती अलीकडे थांबवू सर? तर त्याचं प्रमाण हे तुमच्या या पॉइंटशी साधारणपणे 30 डिग्री एवढं राहतं. पहिलं 20 नंतर 30 नंतर इकडे किती आहे? 35. लाईकवाईज इथं बरोबर कॉम्प्रेशनचा पॉइंट थांबून इग्निशन करायचं. आपण इग्निशन मागाशी कुठं घेतलं होतं? बरोबर इथं घेतलं होतं टीडीसीला. टीडीसीच्या 30 डिग्री अलीकडच इग्निशन करा. इथून पुढे इग्निशन होणार. This is the ignition point.
हे इग्निशन झालं की त्यानंतर कुठला स्ट्रोक सुरू होतो आपला? पॉवर स्ट्रोक. दिस इज पॉवर स्ट्रोक. आणि हा पॉवर स्ट्रोक बिगिन असतानाच, म्हणजे हा चालू असतानाच, मी पुढे त्याला सरकवत आणतो, साधारणपणे बीडीसीच्या अगोदर, बिफोर बीडीसी, बरोबर परत 35 डिग्रीलाच एक्झॉस्ट व्हॉल्व्ह ओपन झाला पाहिजे. ईव्हीओ बीडीसीला आपण इथे सुरू केला होता ना एक्झॉस्ट व्हॉल्व्ह, बघा बीडीसी, तर बीडीसी पोझिशनला, तर बीडीसीला पोहोचायच्या अगोदर व्हॉल्व्ह ओपन करायचा. मग हा व्हॉल्व्ह जसा तुमचा ओपन होईल तसा पुढे शेवटचा स्ट्रोक सुरू होतो. आणि तो एक्झॉस्ट स्ट्रोक टीडीसी क्रॉस करून झाल्यानंतरच बंद करायचा. कितीला बंद करायचा सर? 10 डिग्री. कितीला बंद करायचा? 10 डिग्रीला बंद करायचा. इथं तुमचा एक्झॉस्ट व्हॉल्व्ह क्लोज होतो. हा जो शेवटचा तुम्ही स्ट्रोक बघताय, एरोज वगैरे येतातच, डायग्राम मी परत काढणारच आहे तुमच्यासाठी, तर तिथं तुमचा शेवटचा एक्झॉस्ट स्ट्रोक बनतो, लास्ट स्ट्रोक. सो डायग्राम विल हॅव टू बी ड्रॉन बिकॉज डायग्राममध्ये असे कॉम्प्लिकेशन्स दिसतात. त्यामुळे डायग्राम कशी काढायची, हाऊ टू ड्रॉ द डायग्राम, आय एम ड्रॉइंग इट वन्स अगेन. अंडरस्टँड द पार्ट. मी परत स्टार्ट पासून तुम्हाला डायग्राम काढून दाखवतोय, एक्सप्लेनही करतोय. अंडरस्टँड द कंप्लीट पार्ट डायग्राम once again.